टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत आम्ही समृद्ध शाला म्हणून एक कॉन्सेप्ट सुरू करणार आहोत आणि याच्यामध्ये प्रत्येक शाळामध्ये लागणारे मोस्ट इम्पॉर्टंट 24 सोयीसुविधा आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत आणि 24 सोयीसुविधामध्ये जवळपास 13 सोयीसुविधा असं आहे की तिथे बांधकामच्या निगडीत आहेत। उदाहरण सांगायचे म्हणजे वर्गखोली करणे आणि याच्यामध्ये स्वागत क्रमांक करणे, हँडवॉश स्टेशन ठेवणे, किचन शेड ठेवणे, हे संरक्षण भिंत, हे 13 सोयीसुविधा सिव्हिल वर्कच्या आहेत आणि नॉन सिव्हिल वर्कच्या पण आहेत, म्हणजे खरेदी करण्याच्या निगडीत आहेत। खरेदी करण्याचा विषय म्हणजे वॉश बेसिन असो या फलझट लागवड असो, हे पूर्ण नॉन सिव्हिल वर्क आहेत आणि अशा पद्धतीने 24 सोयीसुविधा आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत आणि आम्ही हे 24 सोयीसुविधा प्रत्येक शाळामध्ये होण्यासारखे आम्ही समृद्ध शालाचा कॉन्सेप्ट तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये जवळपास 1957 शाळा आहेत, तरी 1957 पैकी 1957 शाळामध्ये हे 24 सोयीसुविधा चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाने प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही एक 5 वार्षिक उपक्रमसुद्धा आम्ही सुरू केलेली आहेत आणि या 5 वार्षिक उपक्रममध्ये यावर्षी जवळपास 357 शाळा आम्ही निवड केलेली आहेत। हे 357 शाळामध्ये जवळपास 110 कोटीच्या नियोजन आम्ही ठेवलेली आहेत। 110 कोटीच्या नियोजन म्हणजे जवळपास 110 कोटी यापैकी जवळपास 78 कोटी आम्हाला DPDC मधून मिळणार आहेत आणि 10 कोटी आम्ही सेस फंडमधून दिलेले आहेत। या व्यतिरिक्त आमदार खासदार फंड, त्यानंतर मायनिंग फंड, त्यानंतर CSR कॉन्ट्रिब्युशन, अशा जवळपास 110 कोटी वापरून आम्ही 357 शाळांमध्ये 24 पैकी 24 सोयीसुविधा चांगल्या दर्जाने आम्ही देणार आहोत आणि असं पुढच्या वर्षी 120 कोटीचं नियोजन ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये 400 शाळांचं आम्ही करणार आहोत। आमचं नियोजन असं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये 1957 पैकी 1957 मध्ये सगळ्या शाळा चांगल्या दर्जाने वर्ल्ड क्लास क्वालिटीमध्ये 24 सोयीसुविधा होऊन पूर्ण करण्याचे नियोजन ठेवलेले आहे। त्या संदर्भात काही विशेष केलेलं आहे? येस, आम्ही शाळा निवडत असताना आम्ही शाळेला 4 पद्धतीने आम्ही डिफरन्शिएट केलेली आहेत। आम्ही 4 पद्धतीने आम्ही काम करणार आहोत। ए कॅटेगरी शाळा असा आहे की तिथे पूर्ण शाळा निर्लेखन झालेली आहे, तिथे आपल्याला 24 पैकी 24 सोयीसुविधा आपल्याला पूर्ण पद्धतीने म्हणजे स्क्रॅचपासून आपल्याला द्यायचे, अशा आम्ही काही शाळा प्रत्येक वर्षी निवड करणार आहोत। बी कॅटेगरी शाळामध्ये असं आहे की 24 पैकी 13 सोयीसुविधा असेल या 14 सोयीसुविधा असेल, 15 सोयीसुविधा असेल, उर्वरित सोयीसुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी रेट्रोफिटिंग करण्यासाठी आम्ही बी शाळाची यादी तयार केलेली आहेत आणि सी शाळा म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली म्हटल्याप्रमाणे अतिदुर्गम शाळा, काही आमच्याकडे जवळपास 100 पेक्षा जास्त डंगरवाडी आहे, तिथे पण शाळा आहेत। त्या शाळासुद्धा प्रत्येक वर्षी आपल्याला पूर्ण सोयीसुविधा करून चांगला दर्जावाढ करण्याचं नियोजन आम्ही सी कॅटेगरी शाळा आणि डी कॅटेगरीच्या शाळा असं आहे की तिथे इमर्जन्सी आपल्याला करावं लागेल। आता निवडणूक येणार आहेत, निवडणूकच्या बरेच मतदान केंद्र शाळामध्ये आहेत, तिथेसुद्धा 2-3 लाख वापरून आपल्याला दुरुस्ती वगैरे आपल्याला करून घ्यायला पाहिजे। असं 4 कॅटेगरी आम्ही शाळेला केलेली आहेत। 4ही कॅटेगरीमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी काम करणार आहेत। उद्देश एवढाच आहे की 1957 शाळा पुढच्या 5 वर्षामध्ये 100% पूर्ण करण्याचे नियोजन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।